सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. तर या ब्लॉगमध्ये आपण जाणार चांगल्याशा लोकेशनवर MT-15 सिनेमॅटिक शूट मारायला. तर जाऊयात, चला मग तुम्हाला दाखवतो शूट. आपण जाणार आहे रायडिंग RX-100 VS MT-15 पॉवर बघायला जाणार आहे भाऊ. तर आपल्याला बोलवलेले तिथं कोणाला तर एक आहे ते RX-100चा ओनर, त्यांच्यासोबत आपण हे करणार आहे, रेस लागणार आहे बाबा. मग जाऊया, चला आपण आपल्या चांगल्याशा लोकेशनमध्ये चला जाऊया. तर भावानं मामाच्या बाईकला एकदम चमचमीत पुसून घेतलेला आहे. मग ते तयार झालेले आपण सगळेजण बाईक एक सगळं तयार झालो. आज जाऊया आपल्या चांगल्याशा लोकेशनवर, चला. तर भावानं आता मामा बाहेर गाडी काढून घ्यायला लागला आहे. तर आता जाऊया मग, चला. एकदम बारीकशा लोकेशनवर एकदम सिनेमॅटिक शूट मारायचं आहे भावानं. चला मग जाऊया. चला आपण बाहेर निघूया आता भावानं. आता काय सकाळ सकाळ थंड पडलेले भावानं एकदम कडकमध्ये. तर भावानं आपण आलोय पहिलेच्या लोकेशनवर. आपला साधा लोकेशन आहे भावानं, इथे शंभरपुटीवर अहिल्यानगर रोड. तर इथनं आपण इथं 2 व्हिडिओ शूट करणार आहेत आणि मग डायरेक्ट जायचं सांगली हरिपूरला शूटला जायचं आहे भावानं. जायचं, चला. तर भावांना आता आलेलं आहे आपण आपल्या सांगली पुलावर. तर थेट हरिपूरला जायचं आहे भावांना आपल्याला. तर भावांना आपण बरोबर आलेलो आहे आता सांगलीमध्ये, आंबेडकर चौकात भावांना आलेलो आहे. चला उद्या. जायचं होतं म्हणून मामा थांबला पेट्रोल घालायला. तर गर्दी फुल होती भावानं. तर आता पेट्रोल घालून झालेलं आहे. लोकेशन काय जास्त लांब राहिलं नाही, लवकर आता खूप जवळ आहे लोकेशन. सकाळचा ट्रॅफिक नाही होता भावांना, लवकर पोचू शकलो नाही. तर आपल्याला जायचं होतं लवकर म्हणून चाललं आता फास्ट. लवकरच लोकेशन रिव्ह्यू होणार आहे भावांना आता. तर बघत राहा भावांना, आपण खूप जवळ आलेलो आहे लोकेशनचा. तर चला. तर भावांना इथं काय दिसायला का तुम्हाला त्या जरा तर आपण आलेलो आहे एकदम स्पेशल लोकेशनवर आलेलो आहे भावांना. हरिपूर स्पेशल लोकेशन. बघा भावांना कसा आहे व्ह्यू आहे इथं. समोरचा भावांना आपलं लोकेशन आहे. कसा व्ह्यू आहे बघा भावांना. एकदम पोचलो आपल्या लोकेशनवर आपण आता. तुम्हाला आता बघू शकता तुम्ही कसला डेंजर व्ह्यू दिसायला काय. कसा आहे, 2 नदी आहे. कसा आहे डेंजर व्ह्यू. एकदम क्वालिटी व्ह्यू आहे भावांना, म्हणून इथं आलो आहे आम्ही. तर भावांना हे आहे बघा, पूर्ण एकदम भारी व्ह्यू. कसं दिसतं एकदम कडक व्ह्यू भावांना. तर या भावांना खाली एकदम छान सिंध आहे भावांना, बघू शकता तुम्ही. एकदम भारी नदी आहे. इथं पलीकडे पण नदी आहे भावांना, पलीकड साईडला. MT-15 VS RX-100 लय मजा येणार भावना. पूर्ण येत पण राहा भावना ब्लॉगमध्ये तुम्हाला कधी. आता थोड्याच वेळात रेस लागणार आहे भावांना. एकदम कडक सामना होणार आहे भावांना, यामा कंपनी. तर भावांना रेस चालू व्हायला आल्या. बघूया आता. त्याला म्हटलं आपण तिथं आता तिथं फाईट लावायची आहे. बघूया आता काय म्हणते, काय विषय होते.
आपली गाडी जिंकते आहे की नाही बघूया तर काय. चला हे RX 100, ही गाडी कोणती आहे? RX 100च नाही वाटतं. साऊंड वगैरे बघा एकदम कडक फायरिंग आहे त्याची. मारून घ्या. इथं परफेक्ट अँगलमध्ये लावून गाडी रेस करणार आहे भावांना. बघूया कोण पॉवरफुल आहे भावांना. तर वळवून घ्यायला लागले तिथं, बरोबर लावायचे इथं आणि मग रेस करायची आहे. जास्त मोठा रस्ता लावला नाही. इकडून प्रॉपर चालू करू. होय तर माझं पुढं थांब पहिला ह्यांना जाऊ दे. वन टू स्टार्ट. आपले MT-15 लय पुढे आलेले आहे भावा. भावानं MT-15 आपली विन झालेली आहे भावानं. MT पॉवर बघितला ना तुम्ही कसा आहे. दोन्ही अम्मा कंपनीचे आहेत पण पॉवरफुल आहे MT-15. एकदम दणका दिलाय भावानं. किलोमीटर अंतरावर दणका दिलाय भावानं. RX 100 येईल. मेंटेनन्स केला नाही का गाडीचा? तर भावानं पहिल्यांदा भावा RX 100 चालवायला लागलाय बघा. आपलं ते जरा पहिल्यांदा चालवलंय भावानं. कसं दिसत आहे ग्राउंडमध्ये मला नक्की सांगा. तर भावानं कधी चालवलं नाही RX 100 भावाने. पहिल्यांदा RX 100 चालवलेलं आहे एकाने. आणि इथं एकाने मामाची गाडी घेतलेली आहे MT-15. टेस्टिंग करायला गाडी. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा भावांनो. थँक्स फॉर वॉचिंग. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.